रस्सा आहे, हा चिकनचा रस्सा आहे आणि हा मच्छीचा रस्सा. नमस्कार, कोकण चॅनल या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. कशात मंडळी, मजेत ना? अरे आज आम्ही आहे ना, आतिश आणि मी एका हॉटेलमध्ये दादरला जेवायला आलेलो आहोत. तिथं मस्त छान असं जेवण मिळतं, तर आतमध्ये आपण जाऊन बघूया. आज आम्ही आलोय हॉटेल मरियान मध्ये. तिकडे फिश, चिकन, मटन, अंडी वगैरे ह्या सर्व आपले कोकणी पदार्थ भेटतात आणि ते अस्सल गावरान कोकणी मसाल्यापासून बनवतात. तर आज आम्ही त्यांची चव पाहणारच आहोत. तर चला जाऊ आणि पाहूया. तर आम्ही आता आतमध्ये येऊन बसलेले आहोत आणि हा यांचा असा मेन्यू कार्ड आहे. ही मेन्यू कार्ड मध्ये तुम्ही प्रथम म्हणजे मरियान हॉटेल अँड रेस्टॉरंट हे आहे. शॉप नंबर 3-4 आदी हाऊस दादर पूर्व आणि हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. हे सकाळचा नाश्ता आहे. पोहे, शिरा, कांदा भजी, बटाटा, समोसा हे आपले जे जे सकाळच्या नाश्त्यामध्ये जे आपल्याला लागतं ते सगळे आहे. गरम पेयमध्ये चहा, कॉफी, कोकम सरबत, ताक, सोलकढी, लिंबू पाणी. इथं व्हेज सुद्धा भेटतं. पनीर मसाला बघू शकता तुम्ही, दाल फ्राय वगैरे, दाल खिचडी वगैरे. ज्यासाठी आम्ही इकडे आलोय ते म्हणजे मच्छी खायला. मच्छी खायला ते पण हे बघा, इथे मटनचे डिशेस आहेत. मटन सिक्का, मटन किमा, मटन फ्राय, मटन लेवर. इकडे चिकनच्या पूर्ण डिश आहेत. कोंबडी वडे सुद्धा आहेत. फक्त 190 रुपये. फिशमध्ये बांगडा मसाला, बांगडा फ्राय, सुरमई मसाला, सुरमई फ्राय, झिंगा सुक्का, मांदेली फ्राय, बोंबील फ्राय. त्यांच्या किमती पण तुम्ही पाहू शकता. एवढ्या कमी दरामध्ये ते आपल्याला देत आहेत. रोटीमध्ये पण तंदुरी रोटी, बटर रोटी, पराठा, आलू नान वगैरे खूप प्रकार आहे तिकडे. आणि बिर्याणी पण आहे. पनीर बिर्याणी, मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, अंडा बिर्याणी. हा असा आपला मेन्यू कार्ड आहे. तर बघूया आता मंडळी. ऑर्डर तर दिलेली आहे. आता आम्ही लवकर आलो ना, म्हणून गर्दी कमी आहे, नाहीतर गर्दी भरपूर असते. तर आम्ही इथे ऑर्डर केलेली आहे बांगडा फ्राय, झिंगा सुक्का, कोंबडी वडे, तंदुरी रोटी आणि पापड. इथे आमची मस्तपैकी सगळी ऑर्डर आलेली आहे. कोंबडी वडे आहेत. हे आपण बोंबली फ्राय मागवले, बांगडा फ्राय आहे, चिकन मसाला आहे, कोलबी मसाला आहे, म्हणजे कोलबी सुक्का त्याने करून दिलाय. हे रस्सा आहे मच्छीचा, रोटी आणि चपाती. तर पाहू शकता म्हणजे मस्त असे माशाचे मेजवानी आलेले आहे. आणि चला आता सुरुवात करूया. वडे बघायला मस्त असे फुललेले आहेत. हे बघा, मस्त असे फुललेले वडे आहेत. वड्याची साईज पण पाहू शकता आणि मस्त असे नरम नरम आहेत. बघा, तर पाहू शकता म्हणजे इकडे बघा झिंगा आहे मस्त असा, मस्त पीस आहेत असे ग्रेव्ही. मेन इकडे आपली चपाती, चपाती भरून आपण टेस्ट करून बघूया. मस्त एकदम गावासारखे चव आहे. आंबट तिखट आमचूर घातलेले काय एकदम मस्त असं आंबट पण आहे. टेस्ट लाईन भारी आहे एकदम. गावीच जेवता येतं, गावची गल्ली असं वाटतं. मस्त एकदम. मच्छीचा रस्सा आहे, नुसतं मच्छीचा सारच आहे, आतमध्ये काय नाही. रस्सा पण मस्त आहे. खोबऱ्याचा म्हणजे आपल्या गावच्या कोकणातला असतं ना, तसाच आहे सेम टू सेम टेस्ट आहे. ते वाटण वगैरे घातलेला रस्सा आहे. बोंबील मागवलेत आपण, फ्राय बोंबील. पाहू शकता बघा, मस्त असा फ्राय बनवलेला आहे. वेगळेच आहेत म्हणजे असे अख्खे तळलेले आहेत, फ्राय केलेले आहेत. तर त्याला ओपन करून दाखवा मस्त वगैरे. तर त्याला असे ओपन करते. वाव, मस्त असं वरती कोटिंग आहे. कोटिंग मस्त असा फुललेला आहे. असंच खाऊया आपण. मस्त कुरकुरीत एकदम. बोंबील पण एकदम फ्रेश आहे, पाहू शकता एकदम. हा बघा, मस्त फ्रेश आहे बोंबील. इकडे बघू शकता, इकडे हा चिकन मसाला आहे. चिकन मसाल्याची ग्रेव्ही पण बघा आणि चिकनचे पीस पण बघा किती असे मस्त मोठे मोठे दिलेले आहेत. 1, 2, 3, 4 आणि हा छोटूसा 5वा. 5 चिकनचे पीस आहेत. तर आपली गावच्यासारखी गावरान एकदम मस्तपैकी ग्रेव्ही आहे. कोंबडी वडे, चिकन असल्यावर कोंबडी वडे पाहिजेच. त्याची मस्तपैकी ग्रेव्ही उचलूया आपण. प्रॉपर घराला चव आहे. म्हणजे घरगुती उपहारगृहच आहे. तो आपण घरामध्ये चिकन बनवतो रेग्युलर गावाला वगैरे, आपल्या पाट्यावरून ज्या वाटांवरती सेम तशीच चव आहे. तर पीस पण बघा, पीस पण प्रॉपर तुम्ही बघू शकता. पीस पण असा प्रॉपर शिजलेला आहे, एक नंबर. पुन्हा इकडे बांगडा आहे. बांगड्याची साईज पण बघू शकता, मस्त एकदम खरपूस भाजलेला आहे. बघा आतून पण एकदम प्रॉपर शिजलेला आणि वरचं कोटिंग पण एवढा जाड आहे ना,
मस्त बांगडा पण एकदम नंबर कुरकुरीत. तंदुरी सोबत ना कोलबी खाऊन बघतो. कोलबी बघू शकता मस्तपैकी असे कोलबीचा पीस घेतो, थोडासा ग्रेव्हीमध्ये बुडवतो असा मस्तपैकी. मस्त एक नंबर. खरंच आपलं तुम्ही जेवण आहे मस्त आहे. आणि मस्त वड्याबरोबर कोळंबी मसाला ना एक नंबर भारी लागतं. तर मी तर बोलेल नक्की तर कधीतरी येऊन पूर्ण भेट द्या. 100 मार्क. घरगुती जेवण एक नंबर. आता इथे आमचा राईस आलेला आहे, प्लेन राईस ते थोडाफार घेतोय. हे बघा, हे 2 रस्से आहेत. हा चिकनचा रस्सा आहे आणि हा मच्छीचा रस्सा आहे. तर पहिला आपण मच्छीचा रस्सा ट्राय करून बघूया. तर बोलीच ना मगाची आंबट बनायची काय ते चिंच आमसुला आमसूला टाकलेली आहे. आता आमसुला टाकलेली आहेत. त्याची टेस्ट अप्रतिम एकदम आंबटपणा चव येतं मस्तपैकी. जो मच्छीच्या चारमध्ये पाहिजे असतो तो चार प्रॉपर इथे भेटला आम्हाला. चिकनचा रस्सा टाकून बघूया आता. थोडा चिकनचा पीस पण घेतलेला आहे. थोडा लिंबू पण पिळतो. थोडा लिंबू लिंबू कांदा मस्तपैकी असं एक बाईट बनवतो. एक नंबर बाईट. कांदा लिंबू चिकन भात या रस्ता एक नंबर लागतो. किती म्हणजे आपला कोकणी माणूस आहे ना, किती भाकरी खाल्ली वडे खाल्ले तरी भाताशिवाय पोट नाही बनत. भात पाहिजे थोडं तरी भात घेते. मी कोकणी माणूस भात जास्त खातो. तर आम्ही तर खातच जास्त भात बाबा आहे ना. हो, मी एवढं टेस्टी जेवण असं का नाही भात करणार करून. तिचा रस्ता तुझं कोलबी पण घेऊ. मस्त भात असा गेला ना एक सुख समाधान वाटतं. मस्त भात असा गेल्यावर खरं सांग मला, खरंच सांगता? रोटी चपाती पेक्षा भातासोबत रस्ता एक नंबर लागतो. एक नंबर लागतो रस्ता. म्हणजे कधी असं फॅमिली जर कुठं सुट्टी असली तर कधी इकडे जाण्यापेक्षा कधीतरी मच्छी जर खावशी वाटली आपल्या गावचा म्हणजे जेवण पाहिजे तर ते नक्की या कधीतरी भेट द्या. आणि मस्त. पुन्हा रिजनेबल रेट आहे, हा. पण टेस्ट मध्ये अजिबात त्याने कमीपणा केला नाही. Taste टेस्ट भारी एक आहे. नंबरच आहे, फुल क्वालिटी आहे. तर आमचं पूर्ण पोट घरापर्यंत आमचं जेवण झालेलं आहे. तर आता आम्ही सोलकडे मागवले, ते पण एकदम थंड थंड गार आहे. तर मग घेऊया चे. मस्त. आणि जेवण झाल्यानंतर सोलकडे पाहिजे मग तिथे जेवण असल्यावर आणि एवढ्या सोलकडे घेतल्यानंतर ना असा तो मस्त. मस्त एकदम एक पहिला म्हणजे कोकमचा स्वाद लागला, हा पण त्याला घसा एक छोटासा ठसका बसलाय ठसका आणि पूर्ण गारगार वाटलाय. पूर्ण गार गार. मस्त आहे सोलकडे. तर हा आमचा बिल आहे, तुम्ही बघू शकता किती रिजनेबल मध्ये सर्व तुम्हाला ते डिशेस भेटतात. आणि एवढं सगळं मागवून आमचा बिल फक्त आला 796 रुपये. तर मस्तपैकी आमचं जेवण झालेलं आहे. हे बघा, हा मरियन हॉटेल आहे. ते तुम्हाला ॲड्रेस सांगतो. तो तिकडे तुम्ही चर्च बघू शकता, दादर प्रभादेवीचा. तिकडून सरळ गेलात तर सिद्धिविनायक मंदिर, आणि इकडून इकडे सरळ गेलात तर सेना भवन, आणि त्याच्याच अपोजिटला मरियन हॉटेल रेस्टॉरंट आहे. आणि एकदम परफेक्ट लोकेशनमध्ये प्रबोधन ठाकरे चौक ह्या बसस्टॉपच्या बरोबर बॅक साईडला हा रेस्टॉरंट आहे. तर मम्मी कसं वाटलं जेवण तुला? तर मंडळी आताच जेवण बाहेर आली आणि अतिश एकदा इथं आलेला तर तो मला मम्मीचं घापून तिथे एकदा जेवायला जाव्या. आणि जेवायला आली ना तर खरंच जेवण खूप छान होतं, मस्त होतं. गावच्या जेवणाची कधी आठवण आली ना तर नक्की तिथे या आणि कधीतरी जेवण इथलं ट्राय करा, मस्त लागतं. आणि मम्मी खरंच खरोखर बोलली, तर तुम्हाला गावची चव आपल्या घरचं जेवण तर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की त्या हॉटेलला भेट द्या. हो, आणि इथं आलात तर नक्कीच कमेंट करून सांगा कशी चव आहे इथे जेवणाची. तर ही व्हिडिओ आवडली ना तर लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. आहे ना चॅनल नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय बाय. बाय.